मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. आम्हाला अनेक फोन येत असतात की तुमच्याकडे स्थळं आहेत का, एखादं आम्हाला चांगलं स्थळ सुचवा. तर अशी स्थळं कुठेही महाराष्ट्रात मिळत नाहीत. फक्त या नावानं फसवणुकीचे उद्योगधंदे चालू आहेत. ही गोष्ट पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे. दुसरे आम्हाला फोन येतात की बा गरीब घरच्या मुलींच्या किंवा कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटा टाका. तर हे कुठलंही किराणा दुकान नाही किंवा कुठलीही विवाह संस्थेकडे असे बायोडाटे नसतात. त्याच्यामुळं हे असेही नाद सोडून द्या. ज्याच्यापर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचत असेल किंवा मेसेज जात असेल त्यांनी ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. जर तुम्हाला असं कोणी बायोडाटे पुरवत असेल तर तुम्हाला 5-10 हजारानं चुना लागला म्हणून समजा आणि मग उगाच त्याच्यानंतर तेल लावून बाजारात बोंबलत फिरू नका की आमची फसवणूक झाली. अशा मुली कोणी देत नसते. दुसरी गोष्ट, जे काही विवाह संस्था आहेत गल्लोगल्ली शहराच्या ठिकाणी, तर प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात एक एक विवाह संस्था आहे. अनेकांना विवाह संस्थेच्या नावानं फोन येतात. फेसबुक व्हॉट्सअपवर त्याचे ग्रुप आहेत, जाहिराती आहेत आणि या विवाह संस्थेच्या सुद्धा जाहिराती येतात. तर पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की पुण्या मुंबईच्या लोकांना या विवाह संस्थेचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही. मात्र जे काही छोटे जिल्हे आहेत किंवा छोटे तालुके आहेत किंवा ग्रामीण भाग आहे, तर या विवाह संस्थेकडे जे काही नोंद असलेले बायोडाटे असतात, तर पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की गरीब घरचा जरी व्यक्ती असला तर तो पहिली गोष्ट आपल्या मुलीचा बायोडाटाच बनवत नाही. बनवला तर तो असा कुठेतरी बाजारात मांडत नाही किंवा फिरवत नाही. तिसरी गोष्ट, तो विवाह संस्थेकडे चुकूनही नोंद करत नाही. त्याच्यामुळं विवाह संस्थेकडून जे काही तुम्हाला पुरवले जाणारे बायोडाटे असतात किंवा डिस्प्ले होणारे जे काही बायोडाटे असतात, तर ते 70 ते 80% हे फेक असतात, बोगस असतात. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. कारण गेल्या 4 वर्षापासून आम्ही मराठा लग्न अक्षदा हे ॲप्लिकेशन फुकट चालवतोय, ग्रुपही फुकट चालवतोय आणि आम्ही एवढंही म्हणतो की आम्ही लग्न झाल्यानंतर किंवा कोणत्याच गोष्टीसाठी आम्ही कुठेच पैशाची मागणी करत नाही किंवा आमची एवढी तयारी आहे की एखाद्या गरीबाचं जर लग्न असेल, अंध अपंगाचं असेल, तर त्या ठिकाणी होणाऱ्या छोटंसं अन्नदान करायची पण आमची तयारी आहे, मानसिकता आहे. पैसे कमवण्यासाठी आम्हाला भरपूर वेगळे मार्ग आहेत. लग्नाच्या विषयात पैसे जर कोणी कमवत असेल तर त्याचं पाप पुण्य त्याच्यासोबत, आम्हाला त्या गोष्टीशी काही घेणदेण नाही. तरीही आमच्याकडे जर त्या ॲप्लिकेशनवर दिवसभरात 20 बायोडाटे नोंद होत असतील, महिन्याला 500-600 बायोडाटे मुलांचे नोंद होत असतील, तर हुकून चुकून एखादा 2 बायोडाटा हा मुलीचा नोंद होतो. त्यातही पडताळणी करत असताना त्यातल्या काही फेक असतात, फसवणुकीच्या उद्देशाने आलेले असतात. तर हे गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे. चांगल्या घरच्या मुलींची बायोडाटे हे व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा तुमच्या वेबसाईटवर येतच नाहीत. पहिली गोष्ट, जे येणारे असतात तर ते कुठेतरी कावलेले असतात, समाजातून त्रस्त झालेले असतात किंवा त्यांच्या नात्यागोत्यांची लोक त्याला कुठेतरी टाळत असतात. मग या अशा लोकांना पर्याय नसतो म्हणून ते कुठेतरी या प्लॅटफॉर्मचा आधार घेतात. बरेच जण कोणी दावा करत असेल की आमच्याकडे हमखास लग्न जुळतेच, आम्ही जुळवतो लग्न. तर हे सगळं थोतांड आणि फसवेगिरी ही गोष्ट ध्यानात घ्या. दुसरी गोष्ट आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की समजा एखादा मुलगा जालना जिल्ह्यातला आहे, एखादं पुणे जिल्ह्यातलं स्थळ आहे आणि त्याच्याकडे 5 मजली जरी इमारत आहे आणि आपण त्याच्यापासून 200 किलोमीटर दूर आहोत, आपण खूप गरीब घरचे आहोत, तर त्याच्याकडे 5 मजली इमारतीवाल्याकडे अनोळखी ठिकाणी आपण आपली मुलगी देऊ कशाला? दुसरा एक फसवणुकीचा विषय असा असतो की एक याचं खूप मोठं एक रॅकेट आहे. वेळोवेळी दर आठवड्याला एक रॅकेट पोलिसांकडून पकडलं जातं. त्याच्यात आंटी, मावश्या, मुली ह्या ज्या काय असतात त्या सगळ्या बनावट असतात. एकाच आठवड्यात 4-4 वेळेस लग्न करणाऱ्या मुलीसुद्धा आहेत. म्हणजे त्याचे बातम्या आणि व्हिडिओसुद्धा यापूर्वी अनेक वेळा प्रसिद्ध झालेले आहेत. नुकतंच एक नाशिक जिल्ह्यामध्ये रॅकेट पकडलं, बीडमध्ये पकडलं आणि असं सातत्यानं पोलीस पकडत असतात. मात्र आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर हे काय करतात की हे सराईत गुन्हेगार असतात. माझ्यासारखा एखादा कोणीतरी एजंट दलाल असतो, तो त्या मुलीला दाखवतो. त्या मुलीला 2 लाख रुपये द्यायचं कबूल करतात. माझी दलाली 1 लाख रुपये ठरलेली असते आणि मग ते लग्न लावून दिलं जातं 4 चौघात आणि ती मुलगी 4-8 दिवसात ते घरातलं सामान घेऊन किंवा दागिने घेऊन कुठंतरी गायब होते, पळून जाते, पुन्हा दुसऱ्या संघ लग्न करते, तिसऱ्या संघ करते. हे अशा पद्धती सुरू आहेत. दुसरा एक विषय असा की जे काही गरीब घरच्या मुली असतात, तर ते समजा मी जर एखाद्या ग्रामीण भागात राहत असेल तर वाड्यावर, वस्त्यावर किंवा जो काही थोडासा दुर्गम भाग आहे, जिथे शिक्षणाचा प्रभाव नाही, दारिद्र्य आहे, गरिबी आहे, तर अशा ठिकाणची काही व्यसनाधीनता असते कुटुंबामध्ये. वडील सकाळी उठल्यापासून दारू पितात आणि मग अशा त्या गोड बोलून हे करून त्या मुलीच्या आईला तयार केलं जातं की बा तुमच्या मुलीचं असं असं भलं करून देतो, त्या माध्यमातून तुम्हाला 1-2 लाख रुपये देतो. मग तो दलाल त्याचे 5-50 हजार, एखादा लाख रुपये काढतो आणि मग तो मुलगी त्या ठिकाणी देतो. तर ह्या अशा घटना खूप दुर्मिळ असतात की बा तेव्हा संसार शेल्यावर जाईल. मात्र
ते कुठले संस्कार असतील, कुठलं काय वळण असेल, कुठल्या वातावरणात ती वाढलेली असेल, या गोष्टी जी लग्न आपली जुळत असतात तर ती नात्या गोत्यात ओळखीत पूर्ण चौकशी केल्यानंतरच जुळत असतात. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. आपला बऱ्याचदा नात्यागोत्यामध्ये विचारणा करतो की एखादा मुलाचं स्थळ पहा किंवा मुलीचं स्थळ पहा. तर अशा वेळेस आपल्याकडं जे काही बायोडाटे येतात तर आपण त्याची आधी खूप चौकशी करतो की त्याच्या कुटुंबामधले लोक किंवा प्रॉपर्टीवर किंवा संपत्तीवर कोणी मुली देत नाही. आजकाल बऱ्याच गोष्टीची भीती निर्माण झालेली आहे की मुलगा वर्षा 2 वर्षात तो दारू प्यायला शिकला नाही पाहिजे, तर ऑनलाईन जुगाराच्या आहारी नसला पाहिजे किंवा मुलीला आपल्या उद्या चालून तिच्या संसाराची परवड झाली नाही पाहिजे. समाजामध्ये बऱ्याच अशा मुली आहेत की ज्यांचं वय 27-28 वर्षाचं आहे, 30 वर्षाच्या आतल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये विशेषतः ही संख्या जास्त आहे आणि त्या मुलीला लग्नानंतर 2 मुलं झाले, नवरा कुठंतरी ॲक्सिडेंटमध्ये गेला, दारू पिऊन गेला, फाशी घेऊन गेला आणि मग त्या 2 मुलाला घेऊन त्या या बँकांचे, त्या बँकांचे, या कार्यालयाचे, त्या कार्यालयाचे उंबरठे झिजवतात, मोलमजुरी करून, काबाड कष्ट करून त्या मुलांना लहानाचं मोठं करतात. आणि आम्ही फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकतो की मुलींचे भाव वाढले, मुली भाव खातात, मुलींच्या अपेक्षा वाढल्या. तर हे आरोप करण्यात काही एक तथ्य नाही. वास्तविकता, वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला तयार नाही आणि रेडीमेड संस्कृती आपण स्वीकारलेली आहे. विवाह संस्थेच्या नादाला लागून किंवा त्यांच्या भरोश्यावर आपण बसलेलो आहोत. स्वतः काहीच करायला तयार नाही. आपण जर आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार केले किंवा आमचे मराठा लग्न अक्षताचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिन बना, तुमच्या मित्रांना जोडा. 500-500 लोक जर त्याच्यामध्ये जुळले तर आपोआप आपलीच कुठेतरी लग्न जुळायला मदत होईल. आम्ही तशी 400-500 लग्न जुळवली आणि ती जुळलेली आहेत, त्याच्यामध्ये आमचा कुठलाच रोल नाही. मात्र हे आपण कुठं करायला तयार नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, मात्र ते शेजारच्या घरात. आपण जग बदललं पाहिजे ही अपेक्षा ठेवतो, मात्र स्वतः काहीच स्वतःसाठी करत नाही किंवा विचार सांगत असतो, त्याला कृतीची जोड देत नाही आणि अपेक्षा फक्त दुसऱ्याकडून ठेवतो. तर असो, तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.